बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवतोय। मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि या धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे। उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये अवैध कत्तलखाने चालतात, त्या अवैध कत्तलखान्यावर धाड टाकलेली आहे आणि कत्तलखाने जमीन उद्ध्वस्त करण्याचं काम सध्या सुरू आहे। ज्या ठिकाणी त्यांचं काम सुरू आहे त्या ठिकाणी जाऊया आपण। थेट व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे, मात्र त्यापूर्वी सांगतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे। या चॅनलची व्ह्यूअर्स 3,72,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल। चला आता थेट ज्या ठिकाणी पोलिसांची आणि नगरपालिकेची संयुक्त कारवाई सुरू आहे त्या ठिकाणी जाऊ आणि शहरामध्ये अवैध कत्तलखाने जे आहेत ते उद्ध्वस्त करण्याचं काम हे शहर पोलीस ठाण्याच्याकडून करण्यात येत आहे। आपण थेट त्या ठिकाणी जाऊ, पाहूया आपण थेट दृश्य। बघा, तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवलेला, ज्या ठिकाणी अवैध कत्तलखाने सुरू होते त्या ठिकाणी पोलिसांनी ते कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची कारवाई केलेली आहे। आता आपल्यासोबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शकील शेख आहेत, त्यांची आम्ही प्रतिक्रिया घेतलेली आहे। थेट पाहूया आपण। काय सांगाल साहेब, आज कत्तलखान्यावर कारवाई केली शहरामध्ये? नमस्कार, उद्ध्वस्त केले आणि काय कारवाई केली? नमस्कार, मी पोलीस निरीक्षक शकील शेख, नेमणूक पोलीस स्टेशन धाराशिव शहर। आज रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री संजयजी जाधव साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक शाफकत आमना मॅडम, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेचे CO फड मॅडम व त्यांचा स्टाफ असे मिळून यापूर्वी आम्हाला बऱ्याच दिवसापासून गोपनीय माहिती होती की काही शहरामध्ये काही भागामध्ये कत्तलखाने आहेत
अनाधिकृत त्याचे निष्कासित करण्यासाठी आम्ही यापूर्वी फड मॅडम यांना आम्ही पत्र दिले होते 7/2 आणि 18/2ला. तर त्यांनी प्रोसेस चालू केलं होतं, त्या लोकांना नोटीस दिलं. त्यामध्ये त्यांना नोटीस दिल्यानंतर त्यांनी आम्हाला आजची तारीख दिली होती की आपण ते निष्कासित करणार आहोत. त्यांनी कलेक्टर साहेबाकडून आदेश घेतला आणि त्यांनी आज आमच्याकडे सकाळी 7 वाजता या ठिकाणी पोचले. आम्ही त्या ठिकाणी आमची टीम तसेच RCPचे प्लॅटून आणि आमचे पोलीस स्टेशनचा स्टाफ, आमचे अधिकारी सर्वांनी मिळून त्या खिरनीमळा या भागामध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी जे अनाधिकृत जे कत्तलखाने होते ते आम्ही पूर्ण निष्कासित केले. आणि याबद्दलची माहिती पोलीस अधीक्षक साहेब, कलेक्टर साहेब यांना कळवण्यात आलेली आहे. आणि यापूर्वी बऱ्याच वेळा तिथले अनाधिकृत कत्तलखाने सुरू असल्याची माहिती होती आणि त्या ठिकाणी आम्ही यापूर्वी बऱ्याच वेळा कारवाई पण केलेली आहे. त्या ठिकाणी वाहनावर कारवाई केली आम्ही आणि ते जप्त करून आम्ही ते निष्कासित पण ते केलेलं आहे. आणि त्या आम्ही मागील 2 महिन्यामध्ये कमीत कमी 7-8 वेळास कारवाई केली. वाहनावर केलेली आहे, जनावरे पकडलेत आणि तसे कारवाई केलेले आहेत. आमच्यावर पण आरोप होत होते की असे अवैध कत्तलखाने आमच्या याच्याने सुरू आहे, परंतु वास्तविक असं होतं की चोरून लपून हे जे लोक करतात आम्ही उघडकीस आणून वारंवार त्यांच्यावर कारवाई करत असतो. आज तर आम्ही पूर्ण ते त्यांचं जे अवैध कत्तलखाने होते ते आम्ही पूर्ण निष्कासित केले आहे. आज चार जे होते अनाधिकृत कत्तलखाने आम्ही ते निष्कासित पूर्णपणे केलेले आहेत. त्या ठिकाणी आमचा पूर्ण पोलीस फौजफाटा होता आणि CO फड मॅडम पण होते हजर. साहित्य वगैरे काय जप्त करण्यात आले? त्या ठिकाणी जे काही तिथलं साहित्य होतं, टीन वगैरे, त्यांचे जे काही लोखंडी वस्तू वगैरे त्यांनी ते नगरपालिकेने ते ताब्यात घेतलेलं आहे. जनावर त्या ठिकाणी काहीच नव्हते, परंतु जे काही तिथं कत्तलखाने होते ते आम्ही टोटल उद्ध्वस्त केलेले आहेत. किती लोक होते? आमचे 50 लोक होते, 4 अधिकारी आणि फड मॅडम व त्यांचा स्टाफ. तुम्ही कारवाई केली, मग इथून पुढे काय कशी कारवाई असणार आहे? यापुढे जर असं काही आणखी कोणी कुठे जर असेल अशी माहिती काढून आम्ही वारंवार त्यांना उद्ध्वस्त करू आणि अशा प्रकारचे कत्तलखाने अजिबात शहरामध्ये चालणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आणि जे कोणी लपून छपून करत असतील आम्ही त्यांच्यावर वारंवार कारवाई करू. परिणामी आम्ही त्यांना हद्दपार करू. त्यानंतर त्याच्यावर बी आम्ही काही कोर्टामध्ये त्यांना हजर करून त्यांच्यावर MPDA पण करू. आम्ही काय आवाहन करावं लागेल नागरिकांना हे आवाहन करू की आम्ही जे कोणते काही असे अवैध कत्तलखाने किंवा जनावरांची वाहतूक होते आम्हाला वेळोवेळी माहिती द्यावी. आम्ही ती त्यांच्यावर कारवाई आम्ही आमच्या सोर्सप्रमाणे तर करतच असतो, पण लोकांनी जर आम्हाला माहिती दिलं तर आम्हाला काम करण्यास सोयीस्कर होईल. यापुढे मी परत सांगतो की जो कोणी असे अवैध कत्तलखाने चालवत असतील आणि कोणी असे कोणते वाहतूक जनावरे वगैरे करत असतील तर आम्ही त्यांची गय करणार नाही. आमच्या वरिष्ठांचे सक्त आदेश आहे आणि वरिष्ठांच्या आदेशांचे आम्ही तंतोतंत पालन करून आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करू. बघा, उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये जे अवैध कत्तलखाने सुरू होते ते उद्ध्वस्त केलेले आहेत. तब्बल 4 कत्तलखान्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढे शहरामध्ये अवैध कत्तलखाने जर असतील त्यावर पोलिसाची करडी नजर असणार आहे. आणि नेमकं ही जी कारवाई आहे या कारवाईचा सर्व व्हिडिओ दाखवलेला आहे मी तुम्हाला. विषय कसा वाटला नक्की कळवा. वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि हा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलची वर 3,72,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद धाराशिव.